जन अभियान न्यूज आणि जनयात्राच्या या विशेष कार्यक्रमामध्ये आज आपण निमंत्रित केलेला आहे महाराष्ट्रातील ख्यातनाम कवी, साहित्यिक, लेखक आणि राजकीय चिंतक प्राध्यापक ज्ञानेश वाकुडकर सरांना. सर नमस्कार. नमस्कार सर. ज्या पद्धतीने राजकारणात आहेत, दीर्घकाळ वावरले, तत्पूर्वी प्राध्यापकी पेशानंतर प्राध्यापक वाकुडकर सरांनी वाकुडकर सर ओळखले गेले प्रामुख्याने महाराष्ट्रातले प्रासंगिक आणि अतिशय सुंदर अशा कवितांच्या कार्यक्रमाच्या संदर्भामध्ये. सखे साजनी हा कार्यक्रम ज्यांनी ऐकला असेल त्यांना कदाचित प्राध्यापक ज्ञानेश वाकुडकर काय दर्जाचे कवी आहेत हे निश्चित समजलं असेल. त्यानंतर अंगार आणि शृंगार असेल, वेगवेगळे कार्यक्रम आणि महाराष्ट्रात शेकडो कार्यक्रम त्यांनी केलेले आहेत. आणि केवळ अंगार शृंगार असो किंवा सखे साजनी असो, हा काव्याचा प्रकार केवळ मनोरंजनाचा प्रकार नसून त्याच्या माध्यमातून समाजाच्या व्यवस्थेवर अतिशय मोठ्या प्रमाणावर प्रहार करण्याचं काम, कोरडे ओढण्याचं काम आणि यासोबतच साहित्याचे विविध अंग जोपासताना प्राध्यापक ज्ञानेश वाकुडकरांनी महाराष्ट्रातल्या युवा पिढीला, महाराष्ट्रातल्या साहित्यिक जगताला एक विचार करण्यात प्रवृत्त केलेला आहे. या पद्धतीचं काम गेली अनेक वर्ष प्राध्यापक ज्ञानेश वाकुडकर सरांनी केलेलं आहे. सर, अलीकडचं काही काव्य क्षेत्रातलं सखे साजनी किंवा अंगार आणि शृंगार हे कार्यक्रम जवळपास तुमच्या इतर व्यस्ततेमुळे ते बंद पडल्याचे दिसतात. तर नवीन काही काव्य प्रकार किंवा काही आलाय का समोर? ते असेल तर ऐकायला आम्हाला आवडेल सर. चांगली गोष्ट, फार चांगला प्रश्न आहे. खरं आहे, कमी झाले, बंद नाही म्हणता येणार. मध्ये कोरोनाचा काळ आला, मग त्या काळामध्ये माझं ते समतावादी हिंदू धर्म आणि नवा भारत हे पुस्तक लिहून झालं. ते बरं झालं, कारण आता जी आपत्ती आली ती आली, त्याला काही इलाज नाही. पण त्याचा सकारात्मक उपयोग असा झाला की मला निवांतपणा मिळाली आहे साठी. त्याच्यामुळे ते पुस्तक झालं 232 पेजेसचं. नंतर मग मी तिकडे तेलंगणामध्ये तिकडे रांची याच्यासाठी बोलावलं गीतासाठी. आणि त्यातून जे झालं म्हणजे काही गोष्टी कशा आहे का, कवितेला जितकं तुम्ही प्रत्यक्ष जगण्यामध्ये जेव्हा आपण सहभागी होऊ तसा तुमच्या कवितेला, तुमच्या साहित्याला एक वेगळ्या प्रकारचा ताकदच येते, बूस्ट मिळतो. मला सुद्धा तसं तर ते हिंदीमधलं ते त्याचं हे करतो की बा जसं बघा, कोवया चोचित मजला गोड गाणी पाहिजे, जे नवीन लिहिलं होतं मी ते त्या याच्या अनुसार. कोवया चोचित मजला गोड गाणी पाहिजे, कोवया चोचित मजला गोड गाणी पाहिजे, कोरड्या शेतास माझ्या वीज पाणी पाहिजे. कोवया चोचित मजला गोड गाणी पाहिजे, कोरड्या शेतास माझ्या वीज पाणी पाहिजे. हक्क होता, भीक नव्हती, हक्क होता, भीक नव्हती, हक्क होता, पण तुम्ही नाकारला. भीक नव्हती, हक्क होता, पण तुम्ही नाकारला. आज मजला देश दिल्ली राजधानी पाहिजे. तर हे जे आलं की आम्ही याच पद्धतीने आम्ही का मागतो भीक याच्याकडे. जर आपलं मतदानाचं, आता आपण 60% ग्रामीण भागातले लोक आहोत असं आपण मानतो. शेतकऱ्यांची आत्महत्या हा सगळ्यात मोठा प्रश्न जवळपास सगळीकडे आहे. मला असं वाटतं 60% तुम्ही आहात तर का तुम्ही भीक मागता मला हे कळतच नाही. जसा ओबीसीचा प्रश्न तो 52% जर तुम्ही आहात तर कुणाला म्हणता द्या म्हणून मला काही कळतच नाही. बहुजनांचा प्रश्न जेव्हा आपण म्हणतो तेव्हा 85% आकडे सांगतो, तरी तुम्ही म्हणता की बाबा आम्हाला देत नाही ना, अन्याय केला. मला हे कळतच नाही गणित. 85% लोक असून जर म्हणतील की 4 लोकांनी आमच्यावर अन्याय केला, अरे या मूर्ख आहात का तुम्ही? काय मला काही कळत नाही. मला वाटतं KCR साठी तुम्ही याच आशयाचं ते घेत गाणं त्याच्यासाठीच ते आम्हाला त्याच्यातलं हिंदी मधलं पाहतो. हिंदी मधलं की ते मराठीसाठी मला बोलावलं त्यांनी, पण हिंदीसाठी त्यांनी वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या लोकांना बोलावलं. ते काही जमत नव्हतं. मग एक दिवस सकाळी फोन आला त्यांचा. मी ओल्ड CM हाऊसलाच राहत होतो. तर लँडलाईनवर फोन आला, वाकुडकरजी आपको सब समझ में आ गया है, आप ऐसा करो, आपके दिल में जो आए वो लिखो. असं म्हटल्याबरोबर माझे जे खरी जी निर्मिती झाली तर ती ही झाली. हिंदी मधलं असं आहे कि तुम भी देखो हम भी देखे मिलकर सारे देखेंगे. तुम भी देखो हम भी देखे मिलकर सारे देखेंगे. कल का भारत कैसा होगा चांद सितारे देखेंगे. तुम भी देखो हम भी देखें मिलकर सारे देखेंगे. कल का भारत कैसा होगा चांद सितारे देखेंगे. सपनों जैसा सुंदर होगा
जैसे गीतों में गानों में, सपनों जैसा सुंदर होगा जैसे गीतों में गानों में, आओ जन्नत तुम्हें दिखा दूं खेतों में खलिहानों में. क्या बात. आणि मग ते सुरू होते, मग ते गाणं सुरू होते की एक नया इतिहास लिखेंगे, एक नया इतिहास लिखेंगे जिनके हाथ में हल है, एक नया इतिहास लिखेंगे जिनके हाथ में हल है, यही आने वाला कल है, यही मेरे देश का कल है. वाह. तर हे जे गाणं आलं त्या केसीआर आपल्याला, आणि मग ते मी मुंबईला होतो रेकॉर्डिंगच्या वेळेस त्या, तर ते बोला वाकुड़ करिए यार ये नदिया है इतनी बहती है पानी जाता है इसमें कुछ लिखो. लगेच मला ती ओळ आली की बहती नदियां रोकेंगे हम बढ़िया बांध बना देंगे. वाह. बहती नदियां रोकेंगे हम बढ़िया बांध बना देंगे, जितनी चाहो उतनी बिजली भरपूर पानी दे देंगे, जितनी चाहो उतनी बिजली भरपूर पानी दे देंगे, भरपूर फसले दाम भी ऊंचे, भरपूर फसले हे प्रमोशनल सॉन्ग होतं अर्थात त्याच्यामध्ये कविता आणि ते दोन्ही, जितनी चाहो उतनी बिजली भरपूर पानी दे देंगे, भरपूर फसले दाम भी ऊंचे, ऐसी नई पहल है, यही आने वाला कल है, यही मेरे देश का कल है. ह्या आता याच्यातली एक गंमत सांगतो. केसीआर म्हणजे अनायसाचा विषय तो आहे. केसीआर हे अत्यंत धार्मिक, अत्यंत, मोदी नसतील तेवढे धार्मिक. ते पूजा बिजा ऑफिसच्या याच्यात वगैरे वगैरे सगळं, किती मोठं ताजमहाल जरी घेतला तरी ते वास्तुशास्त्रवाला त्यांचा पाहून येईल पहिले, मग ताजमहाल खरेदी करतील. गंडे धागे दोन मुहूर्त पाहिल्याशिवाय बाहेर पाऊल न ठेवणारा माणूस. पण मी कसं बदल, मी त्याच्याबद्दल त्यांना बोललो नाही, पण मैंने उनके लिए भी गाना लिखते समय क्या लिखा, कैसे बदल दिया. सगळे मुहूर्त पाहूनही पराभूत झपाट्याने हा वेगळा नाही होणारच आहे ते, त्याला काही अर्थच नसतो मुहूर्ताला. पण माणूस यशस्वी होत जातो तसं तसं त्याला वाटते की मी त्याच्यामुळे झालो, आणि असुरक्षिततेमधून हे येते. पण यशस्वी माणसाला कसं वाटतं मैंने इतवार को किया था, हा असं त्याला कशी कलाटणी दिली. मी पहा ना की त्यांचं तत्वज्ञान त्यांच्याच्यानं कसं वेगळं, की खेती ही हो धर्म हमारा, त्यांचा धर्म हे वगैरे जो असेल, खेती ही हो धर्म हमारा, पूजा मतलब काम है, फसलों में ही ईश्वर अल्लाह, खेत ही चारों धाम है. खेती ही हो धर्म हमारा, पूजा मतलब काम है, फसलों में ही ईश्वर अल्लाह, खेत ही चारों धाम है, पवित्र होगा ऐसे पसीना, पवित्र होगा ऐसे पसीना, जैसे गंगा जल है, यही आने वाला कल है, यही मेरे देश का कल है. क्या बात. तर ही जी गोष्ट आहे हे नव्यानं आलं. ते सर शेतीचा विषयच निघाला. तर एक तुमचं जुनं गीत फार गाजलं होतं जेव्हा विदर्भामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणात चालू होत्या. तर ते गीत अनेकांनी वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर शेअर केलं. आत्महत्या नका करू या संदर्भातलं ते काय होतं नेमकं. ते जे गाणं त्यामध्ये यमाच्या गावाला जाऊया सिनेमामध्ये ते गाणं आहे, आणि कार्तिकी गायकवाड जी होती तिच्या आवाजामध्ये आहे टायटल सॉन्ग तिचं, तर ते सॉरी तिच्या आवाजात आहे, आणि तिनंच त्या गाण्यावरती ऍक्टिंगही केली आहे. म्हणजे तिचं पहिलं तिचं प्लेबॅक सिंगिंग आहे तिचं. ते गाणं असं आहे की 9 वर्षाची पोरगी आपल्या बापाला, शेतकरी बापाला विनंती करते, हिम्मत देते पहा. घोर मनाला लावू नका, पाठ जगाला दावू नका, तुमच्या साथीला मी आहो ना बाबा, जहर खाऊ नका, तुमच्या साथीला मी आहो ना बाबा, जहर खाऊ नका. आली लग्नाला लाडाची ताई, केवळ जहर खाऊ नका असं म्हणून थांबत नाही, ते ती सोल्युशन कसं बघा चुका काय. आली लग्नाला लाडाची ताई, हुंड्या वाचून जमेना काही, हुंड्या वाचून जमेना काही, ही समस्या आहे. पण सोल्युशन ती मुलगी कशी, असे लाचार होऊ नका, टोपी गहाण ठेवू नका, असे लाचार होऊ नका, टोपी गहाण ठेवू नका, ताई तयार आहे लढायला बाबा, जहर खाऊ नका. तर ताई तयार आहे लढायला, जो सफरर आहे तो जोपर्यंत उभा होत नाही, तुमची लढाई कशी तुम्ही जिंकू शकाल. आपण ग्रामीण भागातल्या आपल्याला माहिती आहे, लहानपणी मी पाहिलं, तुम्ही पाहिलं असेल की एखादा बैल गाय नाही ती घेऊन जाते, उठत नाही, तर मग आपण तिला खालून असेल ते दांडा बिंडा टाकून असा उचलतो, आधार देतो. ती जेव्हा पाय घेते तेव्हाच आपण तिला, किती वेळा उचलणार आपण. तर समाजानं हे भान ठेवलं पाहिजे की घरच्या लोकांनी त्या माणसाला सांगितलं तुम्ही घाबरू नका, वेळ आली घर विकू रस्त्यावर राहू,
बाकी लोक राहत नाही का अनेक पालामध्ये, तसे राहू, पण तुम्ही आत्महत्या करू नका. बाबा हे नको मला, ते नको मला, ते नको, असं जेव्हा तुम्ही सांगा. बायकोने सांगितलं की नको, जाऊ द्या, नाही धडाक्यातलं, काय गरज आहे लग्न करायची धडाक्यात, बरोबर. आणि म्हणून ताई तयार आहे लढायला, बाबा जहर खाऊ नका. पुढचं सोल्युशन पहा, पोरगी सोल्युशन देते. कर्ज घेऊन दिवाळी आली, वर यंदा ही नापिकी झाली. हे वास्तव, ही समस्या. कर्ज घेऊन दिवाळी आली, वर यंदा ही नापिकी झाली, वर यंदा ही नापिकी झाली. मुलगी नवे कपडे घेऊ नका, काही खायला देऊ नका. नवे कपडे घेऊ नका, काही खायला देऊ नका. पाणी पिऊन दिवाळी करू ना बाबा, जहर खाऊ नका. 4 दिवसाची दिवाळी आहे, बरोबर. हे आमच्या त्यांच्याकडे म्हणून आम्ही केलं पाहिजे, जरुरी नाही आहे. आणि शेवटचं कडवं त्यातलं बघा. आहे साथीला सोन्याची शेती, घाम गाळून पिकवू मोती, घाम गाळून पिकवू मोती. पुढे पण तीर्थयात्रेला जाऊ नका, चुना खिशाला लावू नका. तीर्थयात्रेला जाऊ नका, चुना खिशाला लावू नका. आमच्या रूपात देवाला बघा ना बाबा, जहर खाऊ नका. आमच्या तुम्हाला असा पर्याय द्यावा लागेल. देव नाकारल्यानं होणार नाही, अमका नाकारायचा म्हणून चालणार, तुम्हाला पर्याय द्यावा लागेल. आमच्या चळवळींच्याकडे पर्यायांचा अभाव आहे. सर, ज्ञानेश वाकुळकरांचं नाव घेतलं की विद्रोही माणूस आणि व्यवस्थेला प्रश्न विचारणारा, प्रश्न उपस्थित करणारा असा एक आभास, असा चेहरा समोर येतो. तुम्ही कधी प्रियकर प्रेयसीचे गुलाबी स्वप्न पाहणाऱ्या कविता केल्या ना? खूप आहे. मला तर तुम्ही जसं हे म्हणता विद्रोही कवी म्हणून आहे, तर मला तर प्रेम कवी म्हणून जास्त मानतात. म्हणजे मानतात फेमस मी आम्हाला काही ऐकतो बघा. की मी कॉलेजमध्ये असताना लिहिलं होतं पहा, रुबाई गंमत म्हणून सांगतो, फार पॉप्युलर आहे. की चोरून फार झाले हळवार फार. पु ल देशपांडे ऐकल्याबरोबर असे झालं मेहकरच्या साहित्य संमेलनात. तर ते विद्यार्थी असताना पहा, रुबाई. चोरून फार झाले हळवार फार झाले, खिडकीतून फुलांचे 1000 वार झाले. दारे आम्ही दिनाची वळी सताळ केली, सारे शहर फुलांचे दोस्ता बिभार झाले. तर ही जी गंमत आहे. तर प्रेमामध्ये खूप आहे ऐकवण्यासारखं, पण एक सखे साजणी आहे त्याच्यामध्ये, आणि खूप आहे की तुझ्या, डायरेक्ट आपण त्याला सुरू करू. तुझ्या टपोर डोळ्यात माझ इवलस गाव, तुझ्या टपोर डोळ्यात माझ इवलस गाव. तुझी झेप वादळाची, तुझी झेप वादळाची माझी, तुझ्यावरी धाव माझी, तुझ्यावरी धाव. तुझ्या टपोर डोळ्यात माझ इवलस गाव. आणि जे कडवं मी सहसा ऐकवत नाही, ते पहिलं कडवं ऐकवतो तुमच्या श्रोत्यांना, रसिकांना. स्वागत. सखे साजणी मधलं एक पहिलंच कडवं. तुझ्या टपोर डोळ्यात माझ इवलस गाव. तुझी झेप वादळाची, तुझी झेप वादळाची माझी, तुझ्यावरी धाव माझी, तुझ्यावरी धाव. तुझ्या टपोर डोळ्यात माझ इवलस गाव. पुढे तुझ्या मिठीत आकाश, तुझ्या मुठीत आकाश, माझं हवेत आकाश, तुझ्या कवेत आकाश. तुझ्या पावलांचे ठसे गडे क्षितिजा पल्ल्याड, तुझ्या पावलांचे ठसे गडे क्षितिजा पल्ल्याड. तुझी बहरली बाग, माझं सुकलेलं झाड. तुझी बहरली बाग, तुझी चर्चा जागोजाग, तुझा श्रावण जोरात. माझ्या मनामध्ये आग, सारं जग तुझ्या पाठी. माझी आग तुझ्यासाठी, माझी झोप तुझ्यासाठी, माझी जाग तुझ्यासाठी. जीव जागतो उगाच साध देशील म्हणून, जीव जागतो उगाच साध देशील म्हणून. वाट पाहतात डोळे तुझी येशील म्हणून. तुझी चाहूल घेऊन आला पहाटचा वारा.
तुझी चाहूल घेऊन आला पहाटचा वारा, मला खुणावितो वेडा तुझ्या गावचा किनारा, दूर राहिला किनारा माझी चिखलात नाव, तुझ्या टपोर डोळ्यात माझं जीवन सगाव. क्या बात आहे, क्या बात. हे पहिलं कडवं सर. मला वाटतं सर या कवितेनंतर याच्या कॉपीही खूप झाल्या, वेगवेगळे शब्द फिरून ते सोशल मीडियावर खूप दिसतात. त्यानंतर एक अंगार आणि शृंगार याच्यातलं एखादं गाजलेली रचना आम्हाला सांगा. माझं खरं म्हणजे अंगार आणि शृंगारच पहिलं. हा हा. म्हणजे हे सखे सालनी अलीकडचं आहे. आणि मी अंगार आणि शृंगार या नावाचेच कार्यक्रम करायचो. पहिले चमच्यांचे संमेलन सुरू केलं, चमच्यांचे संमेलन विनोदी कविता वगैरे, मग अंगार आणि शृंगार. आणि त्याच्यामध्ये अरे जेव्हा तुझे जय जयकार होतात तेव्हा तू कुठे असतोस देवा, जसं अरे जेव्हा तुझे जय जयकार होतात तेव्हा तू कुठे असतोस देवा, सांज सकाळ तुझे सत्कार होतात तेव्हा तू कुठे असतोस देवा, तुझे भक्त म्हणतात दीनानाथा तू घटाघटात भरलायस, तुझे भक्त म्हणतात दीनानाथा तू घटाघटात भरलायस, पण तुझ्या देवळात जेव्हा बलात्कार होतात तेव्हा तू कुठे असतोस देवा. कॉलेजमध्ये असताना लिहिलं, किंवा कॉलेजमध्ये असताना लिहिलेलं बघा की मी माझ्या स्वप्नांची बाग लावणार आहे, मी माझ्या स्वप्नांची बाग लावणार आहे, काही स्वप्न स्वस्त काही महाग लावणार आहे. मी माझ्या स्वप्नांची बाग लावणार आहे, काही स्वप्न स्वस्त काही महाग लावणार आहे. या झोपडीतल्या देवांच्या देवत्वाची शपथ, या झोपडीतल्या देवांच्या देवत्वाची शपथ, या महालातल्या देवांना मी आग लावणार आहे. क्या बात. तर हे विद्यार्थी असतानाच्या ओळी म्हणजे कुठून आला कसं आहे मला हे फार हे आहे. तर असे अंगार आणि शृंगार मध्ये खूप आहे. त्यात एक गंमत अशी होती की यार, गंमत म्हणून जे फार पॉप्युलर आहे, खूप गाजलंय, अनेक लोक हे करायचे, आता म्हणतात की नाही माहिती की यार तुझ्या प्रेमाची कमाल खरी आहे, तू जळतो ती पळते ही धमाल खरी आहे, यार तुझ्या प्रेमाची कमाल खरी आहे, तू जळतो ती पळते ही धमाल खरी आहे, हाय तुझे आसू मी ओंजळीत धरले असते, पण काय करू सोन्या माझा रुमाल घरी आहे. क्या बात. जबरदस्त. चमच्यांचं संमेलन जे आधी विनोदी कार्यक्रम करत होते, त्यातल्या सर्वोत्तम दाद कुठल्या विनोदी कवितांना? चांगली गोष्ट आहे, म्हणजे दाद खूप वेगवेगळ्या कवितांना मिळायची, वादच हिटच होता. पण तुम्हाला एक घडलेली गोष्ट सांगतो. मी पहिलाच कार्यक्रम एक घेतला होता, म्हणजे चमच्यांचे संमेलन तर आधी छोटा होता, पण अंगार आणि शृंगार आणि त्याच्यात ते होता. तर धनवटी रंगमंदिर आधीच मोठं, 700-800 लोक मोठं जे होतं तिथे कार्यक्रम माझा पहिला. त्याला विनायकराव फाटक म्हणून आहेत, म्हणजे संघाचे विदर्भाचे संघचालक होते. मी संघचालक काय म्हणतात विदर्भाचे, आणि ते आमच्या कॉलेजचे प्रिन्सिपल होते. मी धरमपेठ कॉमर्स कॉलेजला लेक्चरर होतो, RSSचं कॉलेज 14-15 वर्ष केली. तर ते त्या कार्यक्रमाला आले आणि त्यात ते धोतीवाले वगैरे ऋषी तुल्य त्यांचं फार हे होतं. ते कार्यक्रम ऐकला त्यांनी, आणि ते नंतर स्टाफ रूम मध्ये म्हणाले की वाकोडकरचं प्रेझेंटेशन आहे. त्यांनी एका मोठ्या कवीचं सांगितलं की त्यांच्यापेक्षा वाकोडकर फार खतरनाक काम आहे. मोठं नाव घेतलं, मी नाव घेणार नाही, ते मोठेच आहेत ते. पण म्हणे त्याची सगळ्यात चांगली कविता जर असेल ती म्हणे प्रीती पुराण. मला आश्चर्य वाटलं, म्हणजे फार कधी कधी आपण वाटतं की ऋषी तुल्य माणूस धोती हे करणारा, आणि ती अप्रतिमच आहे ती कविता. मी तुम्हाला सांगतो ती कशी आहे, आता ती पूर्ण येणार नाही, थोडीशी पुराणच आहे. मी आधी प्रवचन वगैरे करत होतो, तुम्हाला सांगितलं त्याच्यावर प्रवचनाचे काय असते, एक मोठा देव असतो, एक छोटा देव असतो. छोटा देव मोठ्या देवाला प्रश्न विचारतो, किंवा गुरु असतो आणि शिष्य असतो, तर शिष्य गुरुला प्रश्न विचारत असतो. असा सगळ्या पुराणांचा फॉर्मॅट आहे ते सगळं याचं. तर मग त्याच्यात पहा, प्रीती पुराण. भक्त म्हणे बा प्रेमनाथा प्रीती पुराण सांगे आता, भक्त म्हणे बा प्रेमनाथा प्रीती पुराण सांगे आता, प्रीती प्रकाश दाऊन भक्ता अनकृतार्थ करीबा तारुण्य हे. प्रीत पठण कधी न केले, प्रीत पठण कधी न केले, तारुण्य वघे वाया गेले, प्रीत पठण कधी न केले, तारुण्य वघे वाया गेले, झटले ते तरुण गेले, आम्ही करतो हरिहरी. क्या बात. सांगा आम्हास कान मंत्र, विद्यार्थी असताना लिहिलेले आहे, तुम्ही बघा शब्द नाही. सांगा आम्हास कान मंत्र, पोरगी पटविण्याचे काय तंत्र, सांगा आम्हास कान मंत्र, पोरगी पटविण्याचे काय तंत्र, काय नियम काय शास्त्र, सविस्तर वर्णन सांगावा. होतील अनंत उपकार, स्वर्गात असतील अमुचे पितर, त्यांनाही आनंद होईल फार, अनवंश उद्धरला म्हणून. आणि मग ते सनम्र मस्तक ठेवून पाया, तुला विनंती प्रेम राया, अमुचे जीवन सार्थक व्हाया, अनुग्रह करावा झडकरी.
म्हणजे हे प्युअर आणि मग तो भक्तादी ठेल्या, मग तो गुरु त्याला सांगतो, भक्तादी ठेल्यावर जाऊन घेऊन येई मिठा पान, भक्तादी ठेल्यावर जाऊन घेऊन येई मिठा पान, मग सांगतो स्वीकृती लक्षण आणि प्रेयसी देई प्रिय करायला. आणि मग ते कसे बाबा कुठे बसायचं, बसमध्ये बसताना फार फार बारकावे अप्रतिम असं ते वेगळं. म्हणजे त्यांनी तारीफ केली म्हणून अप्रतिम हा शब्द माझ्याबद्दल वापरणं बरोबर. पण किंवा जसं आता मी कवी आहे, नवकवी त्यावेळेस होते. नवकवी म्हणजे नव्यानं लिहिणारा कवी नाही, पण नवकवींची एक वेगळी जमात की त्यांचं समजतच नाही. लोकांना न समजणारी कविता म्हणजे नवकवींची कविता, बरोबर. म्हणजे समजू नये कविता. वाकुळकर सर, वात्रटिका हा प्रकार तुम्ही अनेकदा हाताळलेला आहे. काही तुम्हाला आवडलेल्या काही वात्रटिका तुम्हाला सांगतो. मी वात्रटिका आहे, बाकीचे आहे मी वापरले. पॉलिटिकल फार वेगळी. तुम्ही आठवण करून दिलं. तुझ्या बंडखोर तारुण्याला जिथल्या तिथे झाक. वात्रटिका पहा. तुझ्या बंडखोर तारुण्याला जिथल्या तिथे झाक, चोळी तरी बदल किंवा टेलर बदलून टाक. क्या बात आहे. हे जे लक्षात आलं की अंधारात तिला एकटीच पाहून, अंधारात तिला एकटीच पाहून ओठावर आलं मनातलं गुज. अंधारात तिला एकटीच पाहून ओठावर आलं मनातलं गुज, व्होल्टेज वाढलं एकदम आणि पटकन उडून गेलाय फ्यूज. क्या बात. वीज पडली की नाही, म्हणजे कडाडली वीज की. तर असं राजकीय वात्रटिका अशा कोणत्या ज्या तुम्हाला आवडल्या, गाजल्या? राजकीय याच्यात एक बऱ्याच आहे. आता मी कॉलमच चालवायचो, पण एक प्रसंग सांगतो की यांचं सुरू होतं की नाही, गोपीनाथ मुंडेंचं ते प्रकरण सुरू होतं बरखा, बरोबर आहे. आणि मनोहर जोशीचं मुख्यमंत्रीपद गेलं जावयामुळे, जावई पुण्याचा, बरखाचे चौफुला पुण्याचं, बरोबर आहे. आणि त्यावेळेस ती एक लिहिली होती मी लोकमतमध्ये, कॉलमच चालायचा माझा, त्याच्यात मग लिहिली होती की आणि शरद पवार वगैरे ना, विलासराव देशमुख वगैरे हे सगळं ऐकून ते एवढे हंगामा. टिळक सभागृह पुण्याचं तिथे, मनोहरास गोपीनाथ बोलले सही सही. मनोहरास म्हणजे मनोहरास गोपीनाथ बोलले सही सही, नको पुण्यात साजणी नको पुण्यात जावई. दोघे अडचणीत आलो. मनोहरास गोपीनाथ बोलले सही सही, नको पुण्यात साजणी नको पुण्यात जावई. तुम्ही पुण्यास जायचे, मीही पुण्यास जायचे. तुम्ही पुण्यास जायचे, मीही पुण्यास जायचे. बारामतीतून कुणी चोरुनी पहायचे. तुम्ही पुण्यास जायचे, मीही पुण्यास जायचे. बारामतीतून कुणी चोरुनी पहायचे. बोटहीन लावले, बोटहीन लावले तरी उठेल आवई. नको पुण्यात साजणी नको पुण्यात जावई. असं ते फार असा कल्लो. अलीकडच्या राजकारण्यांवर काही वात्रटिका केल्यात तुम्ही? अलीकडच्या याच्यावर झालं काही वात्रटिका काय, तर राजकारणात काही दमच नाही राहिला खरं सांगायचं. म्हणजे यांना काही भूमिकाच नाही आहे. म्हणजे यांच्यावर काही लिहायचं म्हणजे शिवी देणं हाच यांच्यासाठी. सर, लावणी प्रकार पण तुम्ही हाताळलेला आहे? मी जवळपास 20-22 प्रकार कवितेमधले. लावणी आहे, अभंग आहे, चारोळी आहे, मुक्तक आहे. एखादं आठवत असेल तर लावणी बऱ्याच आहे. एक तर सिनेमासाठी मी लावणीचे 3-4 वेगवेगळे 4 प्रकार. जसं ते होते माझे एक लावणी तर फारच जवळ मिलिंद इंगळेनं ही केली, वैशाली सामंतनं गायली, का सिनेमासाठी लिहिली. आपली गालावरची खळी लाजली, गालावरची खळी लाजली, ओठावरती हसू. गालावरची खळी लाजली, ओठावरती हसू. राजसा घडीभर बिलगुन बसू. राजसा घडीभर बिलगुन बसू. त्यातली पुढे बघा. तहानलेली नवथ ज्वानी, तोंडालाही सुटले पाणी. आणि पुढे तहानलेली नवथर ज्वानी, तोंडालाही सुटले पाणी. गाभुळलेल्या चिंचेलाही, गाभुळलेल्या चिंचेलाही, गुपित आंबट पुसू. राजसा घडीभर बिल. आता गुपित गाभुळलेल्या चिंचेलाही गुपित आंबट पुसू हे फ्रेश आहे. तुम्ही पहा कुठल्याही लावणी तुम्हाला हा
लक्षात आलं असो. त्याच्यात दुसरी लाल दिव्याची लावणी. ओ वेश पांढरा बगळ्या वाणी वेड लावतोय जीवा. ओ वेश पांढरा बगळ्या वाणी वेड लावतोय जीवा. राया तुमचा बिलाल दिवा, राया आमचा बिलाल दिवा. राया तुमची पिये देखणी परी, वर दोन दोन बायका घरी. तुमची पिये देखणी परी, वर दोन दोन बायका घरी. भूक भागेना तुमची तरी, भूक भागेना तुमची तरी. इथं बी खाता तिथं बी खाता, काय बी वाटेना जीवा, काय बी वाटेना जीवा. राया तुमचा बिलाल दिवा, राया आमचा बिलाल दिवा. अशा वेगवेगळे लावणी. शाहिरी प्रकार पण तुम्ही हाताळलेला आहे. बिलकुल. एक जरा वीरश्रीची एखादी शाहिरी म्हटलं की रोमॅन्टिक आहे होतो. आणि मग ते ताजमहालाची चर्चा कशाला करू, ताजमहालाची चर्चा कशाला करू. साजणे मी तुझा चेहरा पाहिला, ताजमहालाची चर्चा कशाला करू. हसताना तुला पाहिले साजणे, हसताना तुला पाहिले साजणे. चालता बोलता मोगरा पाहिला, ताजमहालाची चर्चा कशाला करू. शृंगारी. बरोबर आहे की नाही? बरोबर. सुंदर. तर हे शाहिराच्या पद्धतीचं. किंवा ते वीरश्रीवाला आता कोणतं, भगतसिंग म्हणाले बापू. वेगळा पोवाडा आहे तो खरा. म्हणजे भगतसिंग, मला ते आठवत नाही कारण ऐकवण्याचा योग कमी आला. भगतसिंग म्हणाले बापू नका संतापू, थरथरा कापू. भगतसिंग म्हणाले बापू नका संतापू, थरथरा कापू. विनवितो तुम्हास जोडून हात, आग लागली उभ्या देहात. विनवितो तुम्हास जोडून हात, आग लागली उभ्या देहात. बघा पुल्यांनीच केला घात. म्हणजे हे आणि त्याच्यात मग तो फार वेगळा आहे. मला तर आठवत नाही पण तो पोवाडा वेगळा. असं खूप आहे. पुन्हा एक तमाशामध्ये नवरा बायकोचा झगडा. ते गमतीशीर अभंग प्रकारही तुम्ही बऱ्याच हे केलेला आहे. तुम्हाला आवडलेला अभंग जो तुमचा रचलेला आहे तो एक दोन अभंग त्याच्यात पीसेस ऐकवतो. एक प्रीतीचे अभंग म्हणून मी एक प्रकार थोडासा त्याच्यावर प्रयोग केला. आणि एक अभंगच आहे. आम्ही आग ज्यांच्या घरी, आग ज्यांच्या उरी, आम्ही वारकरी अंगाराचे. आग ज्यांच्या घरी, आग ज्यांच्या उरी, आम्ही वारकरी अंगाराचे. अंगाराचे गीत अंगाराने गाऊ, अंगाराचे गीत अंगाराने गाऊ. वणव्यांचे भाऊ आम्ही सारे. क्रांती गीत गळा. ओठात विठ्ठल क्रांती माळ गळा, अंगाराचा मळा आम्हा घरी. असं वर त्याच्यात आहे ते. आणि प्रीतीचा अभंग. आता प्रीतीचा अभंग गंमत आहे थोडीशी. वर येथे पाखरांनी हवे तेव्हा यावे. ये प्रीतीचा अभंग. येथे पाखरांनी हवे तेव्हा यावे. हवे त्याने हवेत आपलाली बसवावी गावे. आपलाली आपलाली हवे त्याने यावे, हवे तसे गावे. हवे त्याने यावे, हवे. सॉरी याच्यात पुन्हा गडबड झाली. वापरली फांदी कोणी कोणी आधी, उगा त्याची यादी मागू नये. क्या बात. वापरली फांदी कोणी कोणी आधी, उगा त्याची यादी मागू नये. मला नाही भिंती कोठली कवाडे, मला नाही भिंती कोठली कवाडे. सावलीचे भाडे देऊ नका. क्या बात. मी तुमच्याकडून काय अपेक्षा करत नाही, तुम्ही मला हिशेब मागू नका. यायचं असेल या, बसायचं असेल बसा, गायचं असेल गा, जायचं असेल जा. तर म्हणजे हा फक्त मग त्यातली एक गंमत आहे. अभंग काम मीटर जरी ते असलं तरी मग त्याच्यात अभंगाची ती विशालता असायला पाहिजे. बरोबर त्या फॉर्मॅटमध्ये. तर त्यात शेवटची ओळ आहे, फक्त मागू नका पिलांचे आभाळ. फक्त मागू नका पिलांचे आभाळ, एवढा सांभाळ करा माझा. तर हे असं आहे.
खूप आहे. किंवा अनायचा अभंगाचा विषय निघाला. मी जसं घामाची लावणी म्हणून एक प्रयोग केला, ते आमच्या नाटकात होतं. त्यातलं एक हेच ऐकवतो की कशास जाऊ काबा काशी, कशास जाऊ काबा काशी, देवच येईल माझ्या पाशी. कशास जाऊ काबा काशी, देवच येईल माझ्या पाशी. इथली माती इथला माणूस, इथली माती इथला माणूस, माझे चारी धाम राजसा, इथेच गाळू घाम राजसा, इथेच गाळू घाम. हे जे आहे लक्षात घ्या तुम्ही. म्हणून हे जे अध्यात्म शृंगार, तुम्ही फॉर्मॅट कोणताही असो, त्याला बरोबर आपल्याला. जसं मला एका SDO न फोन आला की सर तुम्ही तंटामुक्त समितीवर काही तुमच्याकडे आहे का तंटा. तुम्ही म्हटलं मॅडम माझ्याकडे नाही, पण मी लिहून देतो. मग आता याच्यासाठी मी कोणता फॉर्मॅट निवडला, तंटामुक्त समिती. मग ते भांडणं, मग ते भांडणारे कोंबडे वगैरे होते ना, कोंबडे 2 कोंबडे दाखवायचे. आर पाटलांनी गेलं होतं आणि गावागावात भांडणं. त्या तंटामुक्त समितीचं मेंबर कोणी व्हावं याच्यासाठी भांडणं झाले. वास्तविक म्हणजे मुख्य बरोबर आहे. 3 मरण झाले महाराष्ट्रात त्या. तर ते त्यांनी म्हटल्याबरोबर माझ्या डोक्यात आलं, भांडून वाटोळ केलं ग माझं कोंबडं कामातून गेलं. आमची ग्रामीण अर्थव्यवस्था याच्यावर सगळी भावाचं सगळं, भाऊ भाई बहीण काका पुतण्या सगळे भांडून वाटोळ केलं ग माझं कोंबडं कामातून गेलं. जित आहे का कळे ना मेल ग माझं कोंबडं कामातून गेलं. पुढे याच्या तंगडी घालते त्याच्या धुऱ्या धुरा, याच्या तंगडी घालते त्याच्या धुऱ्या धुरा, आणि कोर्ट कचेरी करून याचा झडून गेला पुरा. भारूड पॅटर्न. हा भारूड बरोबर, परफेक्ट आहे की नाही त्या. म्हणजे प्रबोधनचं प्रबोधन पण भारूड बरोबर. तर ही जी गंमत आहे ते मला या विविध ह्याच्यात असल्यामुळे तो फायदा झाला की मला वाटतं की हा याला कोणता फॉर्मॅट, कोणता पॅटर्न बरोबर आहे, तर बरोबर मी ते त्याच्यामध्ये बसते. आणि ते सगळ्याचा थोडाफार अभ्यास नाही पण म्हणता येईल त्या ह्याच्यात जवळ असल्यामुळे ते सापडते मला नेमकं. बरोबर. मित्र नमस्कार. हे होते प्राध्यापक ज्ञानेश वाकुडकर. अकोल्यात एका कार्यक्रमाच्या निमित्ताने ते आलेत आणि आपल्या जनयात्राच्या आणि जन अभियान न्यूजच्या स्टुडिओला त्यांनी भेट दिली. मी पुन्हा आपल्या आयुष्याचा एक काव्य प्रवास थोडक्यात तुम्ही सांगितला आणि आमच्या असंख्य श्रोत्यांना तुमच्या या दर्जेदार काव्य प्रतिभेची झलक दाखवली. त्याबद्दल जनयात्रा आणि जन अभियान न्यूजच्या वतीनं मी तुमचं मनपूर्वक आभार मानतो. सर धन्यवाद. आपला आभारी आहे जनयात्रा आणि जन आपला जो अभियान न्यूज. तर या सगळं मोठं व्हावं, कारण ग्रामीण भागामधून आता आजच्या परिस्थितीमध्ये या पद्धतीनं असं चालवणं फार कठीण आहे, आव्हान आहे. शुभेच्छा देतो. आपण मला संधी दिली आणि एवढ्या प्रेमानं बोलवलं आणि ऐकून घेतली माझी बडबड, त्याबद्दल तुमचं कौतुक करतो. धन्यवाद.